देवाची स्तुती असो. आराधना करण्यासाठी परमेश्वराने सांगितले. सर्व साक्षी लोक परमेश्वराला जेवढी कल्पना करतो त्याहीपेक्षा अधिक चांगला पण योग्य नाही त्याने आपल्याला चुकतो, वारंवार चुकतो. मनाने, विचाराने, कृतीने तरीही देव आपल्यावर तयार. देव आपल्यावर प्रेम, तो आपली काळजी घेतो, तो आपल्या गरजा पुरवतो. म्हणून देवाच्या मंदिरात आल्यावर देवाचे आभार मानले पाहिजे. होय, तू चांगला देव आहेस, तू माझी काळजी घेतली आहेस, तू माझ्या गरजा पुरवलेल्या आहेस, तू मला आशीर्वादित केलेला आहे, माझ्या परिवाराला, कुटुंबाला संभाळलेला. हालेलुया. प्रार्थना करूया, देवाच्या वचनाकडे आपण लक्ष लावूया. सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वर, आजच्या या सुंदर दिवसाबद्दल, या वेळेबद्दल आणि प्रभू तुझ्या सामर्थ्यशाली उपस्थितीबद्दल आम्ही तुला प्रभू, तुझी सामर्थ्यशाली उपस्थिती आमच्यामध्ये आहे आणि ती आम्हाला जाणवत आहे. प्रभू, तू आम्हाला पाहत आहेस, आम्हाला पाहत आहेस. आमचं दुःख, आमच्या समस्या, आमचे आजार, आमची दुर्बलता सर्व काही तुला काढून आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आज तुझ्या वचनात आहे आमची तुझे बोल प्रभू, तुझे भुकेले लेकर ऐकत आहे. मी तुझ्या वचनांचे भुकेले आहोत आणि म्हणून स्वर्गातून तुझं गौरवी वचन आमच्यासाठी वाचन. सगळी बंधनं तुटली जाऊ दे. सगळे श्राप येशूच्या नावात तोडतो. सर्व प्रकारच्या उच्च गिरावून येणाऱ्या आत्म्यांना नाचू येशूच्या नावात आम्ही धमका होतो. निघून जा येशू. सर्व जण तुझ्या हातात पडतो. तो आमचा साहेब, तो आमची तो आमचा साहेब. मला उत्साहित करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात. हालेलुया. देवाची स्तुती असो. संपूर्ण चर्च भरलेला आहे म्हणून मी प्रार्थना जेव्हा जे तुम्ही बंधनात आहेत त्यांना सगळे बंधन तोड तुझ्या पवित्र मंदिरात, तुझ्या साहित्यामध्ये. मी देवाला धन्यवाद देतो. आज देव एका विशेष उद्देशाने, एका विशेष महान मोठ्या आशीर्वादासाठी देव आज या ठिकाणी आपल्याला घेऊन आलेला आहे. आजचा माझा विषय आहे, तुमची निवड काय आहे, तुमची चॉईस काय आहे. देवाने मनुष्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य जबरदस्तीने आम्हाला म्हणत नाही, तू माझ्याकडेच ये, तू माझीच वाणी आहे, तू जीवनच निवडून घे. देवाने आपल्याला पर्याय वाईटाचं ज्ञान दिलेलं आहे यासाठी की जे बरं आहे, जे चांगलं आहे, जे योग्य आहे, जे आपल्या हिताचं आहे ते आम्ही निवडून घ्यायचं पाहिजे. हालेलुया. अनुवादाचं पुस्तक 30वा अध्याय 15 ते 20 वचन आपण वाचूया.
आम्हाला या ठिकाणी निवडीच स्वातंत्र्य देत आहे आणि तो म्हणतो, पहा जीवन व मरण, हानी व लाभ ही आज मी तुझकडे ठेवली आहे. जीवन व हानी आणि लाभ ही मी तुझकडं ठेवली आहे. मग देवाची इच्छा काय आहे? पुढे वाचा 16व वचन. तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर. तू आपला देव परमेश्वर यावर प्रीती कर. देव आम्हाला सांगतो. पुढे वाचा. त्याच्या मार्गाने चाल. त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा विधी व नियम आज्ञा तुला देत आहे. ही आज्ञा आज मी तुला देत आहे. म्हणजे तू जिवंत राहून म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणी खुशी आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहे तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. आणि आता आपण 19व वचन वाचूया. आकाश व पृथ्वी यास तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून आज सांगतो की जीवन व मरण, आशीर्वाद व शाप ही तुझ पुढे ठेवली आहे. काय देवा मला सांगतो? तू जीवन निवडून घे. हालेलुया. पहा या ठिकाणी देव मला सांगतो आशीर्वाद व शाप, जीवन व मरण ही मी तुझ पुढे ठेवली आहे. देवाने सगळ्या गोष्टी आपल्या पुढे ठेवलेल्या आहेत, समोर ठेवलेल्या आहेत देवाने. आणि देवाची इच्छा आहे की त्याने निवडलेल्या, वेगळ्या केलेल्या, तारलेल्या त्याच्या लेकरांनी आपल्या स्वतःसाठी जीवन आणि आशीर्वादाचे निवड केली पाहिजे. हालेलुया. देवाची ती इच्छा आहे आपल्यासाठी. आणि म्हणून देव या वचनामध्ये आपल्याला सांगतो तू आपला देव परमेश्वर याचवर प्रेम कर. हालेलुया. जग आणि जगातल्या गोष्टीवर प्रेम करू नको, तर तू आपला देव परमेश्वर याचवर तू प्रेम कर आणि त्याच्या मार्गाने चाल. हालेलुया. देवाने आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. देवाने आपल्याला त्याच्यावर प्रेम करायला सांगितलेलं आहे. पण आपण काय करतो? जग आणि जगातल्या गोष्टीवर, जगातील गोष्टी आपल्याला प्रिय वाटतात. जगातील संपत्ती आपल्याला प्रिय वाटते, जगातील आकर्षक गोष्टी आम्हाला प्रिय वाटतात, अट्रॅक्टिव्ह गोष्टी आम्हाला प्रिय वाटतात. देव आम्हाला म्हणतो तुला जर जीवन पाहिजे आहे, तुला आशीर्वाद पाहिजे आहे, तुला लाभ पाहिजे तुझ्या जीवनामध्ये, तो आपला देव परमेश्वर यावर आपली निवड. आपण कुठे जाणार हे ठरवत असते. आपण कुठे जाणार? आपण जर चुकीचा मार्ग निवडला आपल्या जीवनासाठी, तर चुकीच्या मार्गाने जर आपण गेलो तर ना
नाश हा आपला शेवट आहे. आणि जर आपण देवाने दाखवलेल्या मार्गाने जर आपण गेलो तर सार्वकालिक जीवन हा आपला शेवट आहे. हालेलुया. मत्तयाचं शुभवर्तमान 7 अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं 2 मार्ग आहे. देव आम्हाला सांगतो 2 मार्ग आहे, 2 दरवाजे आहेत. आणि या दोन्ही मार्गाने जाणारे लोक कुठे जातात याविषयी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. या ठिकाणी देव आपल्याला सांगतो तू अरुंद मार्गाने जा. हालेलुया. तुला त्रास होईल, तुला दुःख होईल, तुला संकटाचा सामना करावा लागेल, तुला दुःखातून जावं लागेल, लोक तुझी निंदा करतील, तुला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल, परंतु तू अरुंद मार्गाने जा, कारण हा मार्ग जीवनाकडे जातो. बायबल आम्हाला सांगतात अरुंद मार्गाने जाणारे पुष्कळ. जग आणि जगातले लोक मला कुठे चाललेले आहे ते रुंद मार्गाने नाशाकडे चाललेले आहे. आम्हाला आपल्यासाठी योग्य मार्गाची तुमचा निवड तुम्हाला तुम्ही कुठे जाणार हे सांगत असतात. गणनाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो 13वा अध्याय आणि 25 ते 33 वचनामध्ये जर आपण पाहिलं की या ठिकाणी आपण पाहतो मोशेने कनान देश शहराला 12 हेर पाठवले आणि आपण पाहतो 12 हेर कनान देश शहराला गेले आणि कनान देश शहरानंतर ते परत मोशेकडे आले आणि त्यांनी जे रिपोर्टिंग केलं ना ते अतिशय महत्वाचं आहे. त्यातील 10 बोलले की ह्या कनान देशाचे रहिवासी महाबलवान आहेत आणि तेथली नगरे तटबंदीचे आणि फार मोठमोठाली नगरे आहेत आणि तेथे अनाकाचे वंशज देखील आम्ही पाहिले, म्हणजे राक्षसांचे वंशज. आणि या देशात अमालेकांची वस्ती आहे, हित्ती, यबुसी, अमोरी लोकांची वस्ती आहे. हे लोक आपल्याहून बलाढ्य आहे. यांना या लोकांबरोबर स्वारी करण्यासाठी आपल्या ताकद नाही. हे फार मोठे धिप्पाड लोक आहे, हे राक्षस करणारे लोक आहे आणि यांच्याकडे पाहिल्यावर आम्ही छोट्या सोन्यासारखे असतो. पण यहोशुवा आणि कालेब यांची रिपोर्टिंग पहा. 14वा अध्याय 6 ते 10 वचन. हे देश 10 लोक एका बाजूला आहे आणि यहोशुवा आणि कालेब एका बाजूला आहे. आणि ज्यावेळेस हे ऐकलं त्यावेळेस या लोकांना अतिशय दुःख झालं. यांनी आपली वस्त्र फाडली. पण या लोकांनी काय सांगितलं, हे लोक म्हणाले जो या देशात आम्ही सगळीकडे फिरलो, हा देश अतिशय उत्तम आहे, चांगला देश आहे.
परमेश्वर आपावर प्रसन्न झाला तर, पहा यांचं स्टेटमेंट, परमेश्वर आपाला प्रसन्न झाला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला तो घेऊन जाईल. हालेलुया. तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करू नका. त्या लोकांची भीती बाळगू नका. ते आमचे भक्ष्य होणार. त्यांचा आधार तुटला आहे. परमेश्वर आम्हा बरोबर आहे. त्यांची भीती बाळगू नका. हे या लोकांचं स्टेटमेंट. हा लोक एका बाजूला आहेत आणि दोन विश्वासणारे लोक, प्रार्थना करणारे लोक, देवाला विश्वास ठेवणारे लोक हे एका बाजूला आहे आणि हे बोलतात की हा देश चांगला आहे, दुधामधाचा प्रभाव वाहणारा देश आहे आणि हा देश देव आम्हाला देणार आहे. दहा एका बाजूला, यहोशुवा आणि कालेब एका बाजूला. प्रिया, यहोशुवा आणि कालेब बायबल आम्हाला सांगतं या 10 हेरांची निवड चुकली म्हणे. काय झालेलं आहे? 10 हेरांची निवड चुकलेली आहे. चुकीची त्यांनी निवड केली. ते म्हणाले जाणार नाही, आम्ही याच देशात राहू आणि इथंच मरू. यहोशुवा आणि कालेब, नूनाचा पुत्र यहोशुवा, कालेब यांची निवड योग्य. याचा परिणाम काय झाला बघा. 14वा अध्याय 27-33 वचन पहा. असं लिहिलं आहे, देव काय म्हणतो पहा यांच्याविषयी. ही जी मंडळी कुरकुर करायला लागली, यांनी ती चुकीची निवड केली, या लोकांविषयी देव काय म्हणतो. देव म्हणतो तू त्या सांग, माझ्या जीविताची शपथ, तुमचे म्हणणे माझ्या कानी आले आहे, तद्नुरूप मी तुमचे कर. तुमची प्रेते ते म्हणाले आम्ही जाणार नाही ह्या कनान देशामध्ये. अनाकर्ते मनुष्य आहेत, धिप्पाड लोक आहेत, राक्षस आहेत, आपल्यापेक्षा बलवान लोक आहेत, आम्ही जाणार नाही म्हणतात. आणि म्हणून देव त्यांना म्हणतो तुमची प्रेते याच रानात पडतील. तुमची प्रेते या रानात पडतील. असं आहे. आणि गणतीप्रमाणे तुमच्या सर्वांपैकी 20 वर्षाचे त्याहून अधिक वयाचे मजविरुद्ध कुरकुर करणारे असे तुम्ही कोणी ज्या देशात तुम्हाला वसविण्याची मी शपथ वाहिली आहे त्या जाणार नाही. 30व्या वचनाच्या शेवटी असे लिहिले, पण यहुन्याचा पुत्र कालेब व नूनाचा पुत्र यहोशुवा हे पर्यानो आम्हाला कोणत्या मार्गाने जायचं हे आम्ही ठरवलं पाहिजे. आपली निवड चुकली तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे. देवाने आम्हाला मार्ग दाखवलेला आहे. देवाने आम्हाला व्यवस्था दिलेली आहे. सत्य देवाने आम्हाला दाखवलेले आहे. आता आपली जबाबदारी आहे की देवाने दाखवलेल्या मार्गावर आम्हाला पुढे जायचं. हालेलुया. मोसेस विषयी आपण पाहतो. मोसेस कोण होता? मोसेस हिब्री युवक आहे, पण देवाच्या योजनेप्रमाणे फारूच्या राजवाड्यात तो राहत आहे. फारूच्या भक्तीने त्याला दत्तक घेतलेलं आहे. आता फार नंतर फार
मिळणार आहे. थोड्या वेळानंतर सर्व सत्ता त्याला मिळणार आहे. फारोचं धन त्याला मिळणार आहे. हालेलुया. त्याने पाहिलं की आपला जो भाऊ आहे तो इब्री भाऊ आहे आणि त्याला मिस्री लोक मारत आहे. त्या मिस्री लोक फार दुष्ट असायचे आणि त्याला दयावान असायची आणि फार देवाच्या लोकांचा छळ करणारे ते लोक होते. हे त्यावेळेस या मोसेसने पाहिलं. मोसेस त्या ठिकाणी गेला आणि आपल्या मित्री भावाला छाडणाऱ्या मारणाऱ्या त्या मिस्त्र्याला त्याने ठार मारलं. हालेलुया. हालेलुया. जर त्याने ठार मारलं नसतं तर म्हणाला असतं मला काही कोणाची गरज नाही, मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मी माझं लाईफ एन्जॉय करत आहे, मला काय करायचं आहे या दोघांच्या भांडणामध्ये पडून. त्याने एक स्वार्थी विचार केला असता तर कदाचित त्या आमच्या महालातच तो राहिला असता. इब्री लोकांबद्दल 11 अध्याय 24-27 वाचा. काय निवडलं त्याने? मोसेसने काय निवडलं? इब्री 11:24-27 वचन. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास आरोग्य करण्याचा पुत्र बनवण्याचे विश्वासाने नाकार. हालेलुया. मोठे ज्यावेळेस समंजस झाला, प्रौढ झाला, भला वाईट त्याला कळायला लागलं, फारोच्या कन्येचं पुत्र म्हणवण्याचं त्याने विश्वासाने नाकारलं. हालेलुया. हे देवाचे लोक आहेत प्रियानो. देवासाठी आपलं सुख नाकारणारे हे देवाचे लोक आहेत. देवासोबत ते दुःख सहन करतात. पुढे वाचा. सुंदर हे स्टेटमेंट आहे. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले. हालेलुया. हालेलुया. काय निवड आहे त्या मोसेसची? पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सहन करणे हे त्याने आपल्यासाठी पसंत करून घेतले. हालेलुया. प्रियानो, मोशेची निवड देवा मला सांगितलं असतो. आम्ही आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीची निवड करतो? आपली निवड चुकली त्याचे परिणाम देखील आम्हाला भोगावे. देवाने मोसेसने देवाच्या लोकांबरोबर दुःख सहन करणं पसंत केलं. पण तो मोसेस हा असा एक व्यक्ती होता. संपूर्ण पवित्र शास्त्रात तुम्ही पहा, मोसेस हा असा एक व्यक्ती होता जो देवाबरोबर फेस टू फेस बोलला. हालेलुया. मोसेस हा असा व्यक्ती होता जो देवाच्या प्रेझेन्स मध्ये राहणारा व्यक्ती होता. कोणी त्या सिनाय पर्वतावर जाऊ शकत नव्हता. मोसेस हालेलुया. हे कार्य ही त्याची मोसेस असा व्यक्ती होता जो परमेश्वराच्या सानिध्यात राहून आल्यानंतर ज्यावेळेस पर्वतावरून खाली यायचा त्याच्या चेहऱ्यावर
प्रगट व्हायचं आणि ते तेज असं सामर्थ्यशाली असायचं की ते तेज पाहून इस्रायल लोकांना ते पाहलं जात नसायचं. इस्रायल लोक आपलं तोंड झाकून घ्यायचे. इतकं ते प्रखर तेज असायचं. जगातला व्यक्ती असता तर बोलला असता मोशे चुकला. मोशेने हे कशाला करायला, त्याला देवाने दिलं होतं ना, सगळं मिळालं होतं ना त्याला, कशाला जायचं त्या मिस्राला मारायचा, राहिला असताना ते जगातल्या लोकांचं. पण देवाचे लोक जगातल्या लोकांपेक्षा वेगळे लोक असतात. हालेलुया. हे वेगळे लोक असतात प्रियांनो. त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं असतं, त्यांचे विचार वेगळे असतात. देवासाठी ते दुःख सहन करायला तयार होतात. देवासाठी देवाचे लोक मारायला देखील तयार होतात. हालेलुया. मदत विषयी तुम्हाला माहित असेल. मदत वयाच्या 18व्या वर्षी तिने आपलं जीवन सामाजिक कार्यासाठी दिलं. आणि 1946 साली ज्यावेळेस मदर तेरेसा 1931 ते 48 1931 ते 48 सेंट मेरी स्कूल मध्ये एक हायस्कूल टीचर, एक सिस्टर म्हणून काम करत होती. परंतु हे काम करत असताना तिने पाहिलं की गोरगरीब लोक आहेत, भिंगुळे लोक आहेत, असहाय लोक आहेत, आजारी लोक आहेत. तिने पाहिलं की या ठिकाणी जे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलचा खर्च यांना पेलवत नाही. उपचाराशिवाय मरत असलेले लोक तिने पाहिले, कुष्ठरोगी तिने पाहिले. आणि मग गोरगरीब कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचा धाडसी निर्णय मदर तेरेसाने घेतला 1948. हालेलुया. असहाय, दुर्लक्षित, बेबस, कुष्ठरोगी या लोकांची सेवा करण्याचा निर्णय तिने काय करत होती. तिला ते आपलं जीवन एकदम आरामशीर जगू शकली असते. तिला भरपूर पैसा मिळाला असता. पण तिने निवड केली कुष्ठरोग्यांची सेवा, गरीब कुष्ठरोग्यांची सेवा करायचा निर्णय केला. ती त्या कुष्ठरोग्यांबरोबर राहू लागली, त्यांच्या जखमा धुवू लागली, त्यांच्या उपचार करू लागली, त्यांच्या कानात जीवू लागली. आणि प्रियानं हीच मदर तेरेसा ज्या कुष्ठरोग्यांसाठी, जगभरातील कुष्ठरोग्यांसाठी मदर तेरेसा. हालेलुया. तिचे जीवन मनुष्य जगाला जन्माला येतो. देव जीवन व मन आशीर्वाद काय बोलायचं हे आपल्या तुमची निवड चुकली तर तुमचा मार्ग चुकला. पण तुमची निवड ही देवाच्या चेनुसार झाली पाहिजे.
आम्ही देवाने आम्हाला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याचप्रमाणे देवाने आपल्याला प्रार्थनेचं देखील स्वातंत्र्य दिलेलं आहे. आम्ही देवाच्या लोकांनी प्रार्थना केली पाहिजे. आम्ही देवाच्या लोकांनी प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे. प्रार्थनेमध्ये देवाची इच्छा आम्ही ओळखली पाहिजे प्रियानो, आणि देवाने दाखवलेल्या मार्गाने आम्हाला पुढे गेलं पाहिजे. फसलेले लोक, लोकटासारखे फसलेले लोक काही नाही, जे आपल्या डोळ्यांनी पाहतात आणि आपल्या डोळ्यांना जे आकर्षक वाटतं त्याच्या पाठी देतात, असे जगातले लोक. डोळ्यांना जे आकर्षक वाटतं, सुंदर दिसतं, ते नेहमीच सुंदर असतं असं नाही. हवा बाहेर त्याला फळ कसं होतं, दिसण्यास मनोरम, फार सुंदर फळ, वेगळ्याच प्रकारचं फळ असेल. लोक काय करतात, आपल्यासाठी ते फळ लोक आणि आला ज्यावेळेस कनान देशात आले, कनानाच्या दक्षिण प्रांतात ते ज्यावेळेस आले, तेव्हा त्यांना प्लेस केलं, तेव्हा त्यांना वाढवलं. एवढं देवाने त्यांना प्लेस केलं की तो देश त्या दोघांना राहायला देवाचा आशीर्वाद आहे. देवाच्या आज्ञा पाळतो ना, देवाने दाखवलेल्या मार्गाने चालतो ना, अशा आशीर्वाद देवा. हालेलुया. पण आशीर्वाद मिळाल्यावर आम्ही देवाला विसरलो, लोक विसरले. ज्या वेळेस अब्राहामाने त्याला सांगितलं तू या मनासारखा देश निवडून घे, तू डावीकडे गेलास तर मी तिकडे जाईल, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईल, इट इज युअर चॉईस. आणि मग लोटाने काय करायला पाहिजे होतं, लोटाने प्रार्थना करायला पाहिजे होती, लोकांनी देवाला विचारायला पाहिजे होतं. देवाची आणि त्याची ओळख झालेली होती, देव त्याला कळाला होता. प्रार्थना करताना आपल्यातून त्याला त्याला पाहिलं होतं, देवाच्या आशीर्वादाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये त्याने घेतलेला होता. पण त्याला दाखवले लोटाने यात्रेची सर्व तळ पाहिली, सर्व भाग पाहिला, अभ्यास केला, आणि मग त्याला पाहायला मिळालं स्वर्गाचा जो देश आहे, परमेश्वराच्या तुला मनाचा देश आहे, भरपूर पाणी असलेला देश आहे. मला त्या देशात गेलं पाहिजे, मला याचं काही घेणं देणं नाही, याला जाऊ द्या, कुठं जायचं तिकडं जाऊ द्या, असा विचार करणारे पुष्कळचे लोक असतात. मला काय करायचंय, कोण मारायला लागत नाही, पण आजार आहे काहीच नाही, मला मी माझं बघणार, मी माझं लाईफ एन्जॉय करणार. तिथे गेल्यावर त्याला कळलं की या देशाचे जे लोक आहेत ना, ते महाभयंकर पातकी आहेत. इतके भयंकर पातकी होते, तुम्ही उत्पत्ती पुस्तक 18 अध्यायानंतर वाचा. भयंकर पातकी लोक होते, घाणेरडे लोक होते, व्यभिचारी लोक होते, देवाला न मानणारे लोक होते. आणि म्हणून 18व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की देव म्हणाला की या देशातील लोकांचं घोर कर्म वाढलंय, देव म्हणतो, आणि म्हणून या देशाचा आम्ही नाश करत, सगळ्यांचा नाश. पवित्र शास्त्रात देवाने कधीही आग्ने आणि गंधकाचा वर्षाव करून कोणाचा नाश केला नव्हता. अरे एखाद्याला जाळून भस्म करणं, आग्ने आणि गंधकाचा वर्षाव करून एखाद्याला नष्ट करणं, एखाद्याचा नाश करणं, म्हणजे देवाचा क्रोध किती भयंकर असणार आहे याचा तुम्ही विचार करा. अशा घाणेरड्या ठिकाणी लोक
तुमची निवड चुकली त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. माझ्या तरुण मुलामुलींनो, घाईमध्ये लोटासारखी निवड करू नका. डोळ्यांना जे दिसतंय ते पाहून निवडू नका आपल्यासाठी जोडीला. प्रार्थना करा, देवाची इच्छा ओळखा. देव काय सांगतो, देवाची इच्छा काय आहे हे जाणून घ्या आणि तुमच्या जीवनात प्रत्येक पाऊल देवाच्या इच्छेने. हालेलुया. कधीही सुंदरता पाहून तुमची निवड करू, कदाचित तुमची निवड चुकू शकते. मी असं म्हणत नाही सगळ्यात सुंदर चुकीचे असतात, असं पण नाही, पण त्याच गोष्टी पाहू नका. तुम्ही देवाची लेकर. देवाचं वचन 1 Corinthians 6:14 मध्ये सांगतो, विश्वासणाऱ्यांनो, देवाच्या लोकांनो, अविश्वासणाऱ्याबरोबर जडून ख्रिस्ताचे पर्यायाबरोबर कसं ऐकतो, अंधार आणि प्रकाश यांचा कसा मेळ बसणार. जडू मी जोड होऊ नका. तुम्ही देवाचे विशेष लोक आहात, खास लोक आहात, निवडलेले लोक आहात, आशीर्वादित लोक आहात. देवाच्या तुमच्या जीवनासाठी चांगले संकल्प आहे, चांगले प्लॅन्स आहे. देवाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे, देवाला तुम्हाला जीवन द्यायचं आहे. त्यासाठी देवाची इच्छा आहे. तुमची निवड प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र कोण होता? पण बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्ताची निवड काय. देवाचं पुत्र म्हणून फक्त राज्य करणं असा विचार त्याने केला नाही. बायबल आम्हाला सांगतं त्याने सर्व मानव जातीला करण्यासाठी मनुष्याचं रूप धारण केलं. देवा समान असता लोक त्याने मानले, मनुष्याचं रूप त्याने धारण केलं. या जगात राहावा आणि मरण, ते पण वरस्तंभावरील मरण त्याने आपल्यासाठी पसंत केलं. हालेलुया. ही प्रभू येशू ख्रिस्ताची निवड, तुमची आणि माझी निवड. आमच्या जीवनात कोणत्या गोष्टी आम्ही निवडलेल्या, काय चुकीचा विचार करून चुकीचा निर्णय आपण आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. सत्य आणि जीवन. हालेलुया. जो मला अनुसरतो तो कधीच त्याचा नाश होणार नाही. आम्हाला काय प्रभू येशू ख्रिस्ताला हे अशा ठेवा. मी काय सर्वसाधारण व्यक्ती नाही, जिवंत देवाचे हे कधीही विसरणार. तुमच्या जीवनात जे चांगलं देवाने तुमच्यासाठी दिलेलं आहे त्याची सर्व शक्तिमान जीवन. आजच्या वेळेबद्दल, आजच्या दिवसाबद्दल, आजच्या वचनाबद्दल, पवित्र आज्ञाबद्दल, तुझ्या अभिषेकाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आमच्यामध्ये आहेस, तू आमची भेट घेतलेली आहे, तू आमच्याशी बोलत आहे, या मंडळीवर तू तयार करत आहेस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. यापुढे आमचं जीवन जशी मोशेने निवड केली, जशी अब्राहमाने निवड केली, जशी यहोशुआ कालेबाने निवड केली, तशीच निवड आम्ही आमच्या जीवनात करा. म्हणून तो आमचा
जग आणि जगातल्या गोष्टीच्या मार्ग आम्ही जाणे प्रभू, त्या रुंद मार्गाने आम्ही जाणार, त्या अरुंद मार्गाने आपला मनस्कंप घेऊन आम्ही तुला यासाठी आज या ठिकाणी आलेलं प्रत्येक तुझ्या मित्राला आशीर्वाद, जे दुःखी आहे, जे प्रभू आपल्या संकटात आहे, ओझ घेऊन आलेला आहे, टेन्शन मध्ये आहे, कर्जात ओझ आहे, आजार आहे, वादविवाद आहे, भांडणं आहे, तंटे आहे, अरे मागतो परमेश्वर आज तुझी शांती प्रत्येकाला, तुझा आनंद प्रत्येकाला दे, सगळी बंधनं येशूच्या नावात तुटली जाऊ दे, सगळे श्राप येशूच्या नावात तोडतो, नाव येशूच्या नावात तुझी शांती, आनंद, आशीर्वाद, यश, बरकत या मंडळीतील प्रत्येक व्यक्ती धन्यवाद देतो आमची प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात, आमेन.